तळेगाव दाभाडे या शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इकडे इंद्राणी नदीवरील जुना पूल कोसळलेला आहे। या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेलेत आणि त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलाय। तर चौघांचा यात मृत्यू झालाय। यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे। जखमींवरती सध्या तळेगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यात पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात। रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांची इथे मोठी गर्दी होती आणि काही जण पुलावर सुद्धा उभे होते। यावेळी अचानक पूल कोसळला आणि त्यानंतर काही जण नदीत पडलेत आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमीकडे येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। कुंडमाळ्याच्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ कडून आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेलं बचाव कार्य जे ते पूर्णतः बंद करण्यात आल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। काही वेळानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात मार्फत हवाई सर्वेक्षण जे ते केलं जाईल आणि या हवाई सर्वेक्षणाद्वारे ड्रोनच्या मदतीनं आणखी कुठं काही कुणी अडकलेलं आहे का याची एक शेवटची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर हे बचाव कार्य जे ते थांबवलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या अपघाताच्यासाठी एक समिती जी आहे ती समिती गठीत करण्यात आलेली आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याच्या फाइंडिंग्स जे आहेत किंवा याचं तथ्यशोधन जे आहे सत्यशोधन जे आहे ती ही समिती करेल। त्याच्याबरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे धोकादायक पूल जे आहेत त्याच्या ऑडिटच्या संदर्भातली माहिती जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मागवलेली आहे। सगळ्या तहसीलदारांना तशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत। कुठल्या गावांमध्ये या अशा पद्धतीचे धोकादायक पूल आहेत याची सगळी माहिती संकलित करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। दुपारी या स्थळाचं हवाई सर्वेक्षण जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोनच्या मार्फत केलं जाईल आणि त्यानंतर हे ऑपरेशन पूर्णतः कॉल ऑफ केलं जाईल। हा जो पूल आहे हा पूल जवळपास 30 वर्षापासूनचा हा पूल आहे, साकव आहे, लोखंडी जे यापूर्वी नंतर हे सिमेंटचे खांब जे ते उभारून हा पूल टाकण्यात आलेला होता। केवळ मधला भाग जो आहे त्या भागावरतीच लोखंडी साकव जे ते कायम ठेवलेलं होतं आणि तोच साकव जो आहे तो पडलाय। सैन्याने जवळपास 40 वर्षापूर्वी त्यांच्या येण्या जाण्यासाठी इथं शेजारी जी सैन्याची एस्टॅब्लिशमेंट आहे डिफेन्सची त्यांनी तो पूल बनवलेला होता। या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना दिसतात, अनेक तक्रारी आहेत। या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती काही प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहेत। काल यांची दुचाकी जी आहे या ब्रिजवरती तुम्ही होतात का? मग काय सापडली गाडी? काय गाडी आहे ना खाली? मग आता काढायची? किती गाड्या आहेत? 2 गाड्या आहेत माझ्या। तुम्ही पण गाडी बरोबर खाली पडला होतात का जाळीत होतात? गाडी खाली पडलो होतो। मग लागलं नाही का तुम्हाला? काही तुमच्या बरोबरचे कोण? बरोबर होते, त्याला लागलं होतं थोडं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन लगेच सोडलं 5 मिनिटात। बरं, आता काय तुमची मागणी? आता जाऊ देत नाही तुम्हाला? जाऊ देत नाही। आता गाड्या बांधून ठेवायच्यात, काय करायचे? बांधून ठेवायच्यात गाड्या। यांची दुचाकी जी आहे ती या पुलावरून काल अपघाताच्या वेळी खाली पडलेली होती। ते स्वतःही त्या अपघातामध्ये होते। आता दुचाकी जी आहे ती दुचाकी दिसते, पाणी वाढतंय सकाळपासून, त्याच्यामुळे गाड्या बांधून ठेवू देत अशी मागणी करण्यासाठी ते आलेत। स्थानिक आहेत, पलीकडच्या गावामध्ये ते राहणार आहेत। मात्र आता तुर्तास पोलिसांनी कुणालाही तिथं जाण्याची परवानगी दिलेली नाही। त्यामुळे गाड्या ज्या आहेत 2 गाड्या वरच दिसतात। पाणी वाढलं तर त्या गाड्या वाहून जातील, त्यामुळे नुकसान होईल असं म्हणत हे सगळे 2 जण ग्रामस्थ जे आहेत ते इथं आलेले आहेत। तुर्तास आज इथं काही फार मोठी ऍक्टिव्हिटी जी आहे ती आता दिसणार नाही। 4 जणांचा मृत्यू झालाय, बाकीचे लोक जे आहेत त्यांना सुरक्षित काढण्यात आलेले। आता केवळ आणि केवळ महत्वाचा मुद्दा जो असेल तो दुपारी हवाई सर्वेक्षण जे केलं जाईल त्याचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथं घटनास्थळी पाहायला मिळेल। आता हरवल्याची किंवा कुणी मिळालेलं नसल्याची तक्रार कुणाच्याही नातेवाईकांनी केलेली नसल्यामुळे जवळपास सगळे नागरिक जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेले असा समज जो आहे किंवा अशी भूमिका जी आहे ती जिल्हा प्रशासनानं घेतली आणि त्यामुळे सर्च ऑपरेशन जे आहे ते आता थांबवण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।